नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच आता आपण आहोत केद्रेवाडी गावामध्ये. ग्रामपंचायत केद्रेवाडीच्या माध्यमातून अतुलनीय आणि अनाकलनीय असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच या ठिकाणी आपण आहोत. आता रस्त्यावरती दुतर्फा झाडे लावलेली पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारचं हे दृश्य पाहायला मिळतंय, अतिशय रमणीय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच या ठिकाणी महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून सहभागी झालेलं हे केद्रेवाडी गाव. महाराष्ट्राच्या बारपटलावरती गाजलेलं सैनिक केद्रेवाडी म्हणून गाजलेलं हे गाव. पण त्यातच आणखीनच भर पाडणारी ही गोष्ट म्हणजे या ठिकाणी दुतर्फा लावलेली झाडे. हिरवळ पाहायला मिळते, अतिशय रमणीय वातावरण निर्माण झाले आणि नैसर्गिकरित्या जी जपणूक केली जाते तळाच्या फोडाप्रमाणे याची जपणूक करून या ठिकाणी आपल्याला दुतर्फा झाडे असलेली पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच याच्यामध्ये श्रेय जात आहे माजी पंचायत समिती सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अशोक काका केंद्रे यांच्या मोलाच्या योगदानातून हे आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत केंद्रेवाडीचे सरपंच असतील ज्योती माधव केंद्रे यांचं सुद्धा मोलाचं योगदान यामध्ये लाभलेलं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर केंद्रेवाडी ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक आहेत, केंद्रेवाडी गावचे ग्रामसेवक असलेले मोहनजी केंद्रे यांचं सुद्धा मोठं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, युवा नेतृत्व ज्यांच्या अफलातून संकल्पनेतून हे जे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे ते एकंदरीतच दृश्य आपल्याला मनाला भावणारं दृश्य आहे. मनमोहक असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर केंद्रेवाडी ग्रामपंचायत आता महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेमध्ये सहभागी होणार आहे आणि आपण हे दृश्य पाहतोय. या ठिकाणी हे काम चालू आहे, ती स्वच्छता करणं चालू आहे. त्याचबरोबर ही जी ग्राम समृद्धी योजना आहे यश येवो, त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देऊयात, कारण त्यांना ग्रामस्थांनी सुद्धा त्या पद्धतीनं मदत केलेली आहे. अतिशय कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा या झाडांची जोपासना करण्यासाठी जी जीवाची घालमेल झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर कशा पद्धतीचे प्रयत्न करावे लागले असतील. असाध्य ते साध्य करिता सायास अभ्यास तुका म्हणे, या जगद्गुरु तुकोबारायाच्या उक्तीप्रमाणे प्रयत्नाने सर्व काही मिळवता येतं. हेच या ठिकाणी ग्रामपंचायत केंद्रेवाडीच्या माध्यमातून साध्य करून दाखवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अशोक काका केंद्रे असतील, माजी पंचायत समिती सभापती अयोध्या काकू केंद्रे यांचं सुद्धा मोलाचं योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि केंद्रेवाडीच्या ग्रामस्थांनी यामध्ये बहुमोल आपलं योगदान दिलेलं आहे आणि ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर तमाम भारतातील जनतेने याचा आदर्श घेऊन अशा प्रकारचे उपक्रम आपल्याही भागामध्ये राबवावेत. या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ग्रामसेवक मोहनजी केंद्रे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की एकंदरीतच या ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमामध्ये काय सांगता येईल. ग्राम समृद्धी योजनेमार्फत गावामार्फत जे घरपट्टी पाणीपट्टी ग्रामपंचायतीचे कर आहेत त्याचे 100% कराचा वसुली आम्ही ग्रामपंचायत मार्फत केलेली आहे आणि विविध अशा योजना, नाविन्यपूर्ण योजना, शाळा स्वच्छता, अंगणवाडी स्वच्छता, बा बांधकाम, शाळा सोलार आणि इतर असे उपक्रम राबवून आमच्या गावाचा विकास करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानामध्ये सहभाग नोंदवून गावासाठी हिरिरीने बक्षीस आणण्याचा आमचा जोमाचा प्रयत्न राहील आणि आम्ही बक्षीस खेचून ग्रामस्थांच्या सहकार्यातून या गावांना बक्षीस आम्ही खेचून आणणारच आहोत. त्याचा एक भाग म्हणून झाडांच्या वृक्ष कटिंगचा हा उपक्रम चालू केला आहे आणि त्याला आम्ही काव आणि चुना लावून झाडाचं संवर्धन करत आहोत. उन्हाळ्यामध्ये सुद्धा या झाडाची जोपासना केलेली आहे. 1600 ते 1800 झाडं या ठिकाणी अयोध्या काकू केंद्रे, अशोक काका केंद्रे याच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या मेहनतीतून आम्हाला मिळालेले आहेत आणि त्या झाडाची जोपासना ग्रामपंचायत केंद्रेवाडी करत आहे. हे एकूण 3रं वर्ष झाडाचं वृक्ष लागवडीचं आहे आणि एवढे मोठाली वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं दृश्य अन्य ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायतीने या गावाकडून घ्यावं ही माझी कळकळीची विनंती. धन्यवाद एकत्रित दिलेल्या माहितीबद्दल. आपल्यासोबत जोडले गेले ते केंद्रेवाडीचे जे ग्रामसेवक आहेत ते मोहनजी केंद्रे, अतिशय कर्तव्यदक्ष ग्रामसेवक म्हणून त्यांच्याकडे अवघे काही दिवस आता त्यांची सेवानिवृत्तीला उरलेले असताना सुद्धा ते धडाधडीने काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच त्यांचा इतिहास अतुलनीय राहिलेला आहे, अप्रतिम अशी कामगिरी आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेलेत सोनखेड मानखेडच्या मार्गावरून जात असताना लोकांना त्यांना कशा प्रकारचं दृश्य हे पाहायला मिळतं, म्हणजे त्यांना काय या निसर्गामध्ये आल्यानंतर कसं वाटतं या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत जोडले गेलेत हे मानखेड गावचे नागरिक आहेत. माधव मुरकुटे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांना हे इथून जाताना कसा अनुभव येते काय सांगाल. अतिशय सुंदर असं आपल्याला या रस्त्यामध्ये झाडे लावल्यामुळं एकदम निसर्गरम्य असा रस्ता दिसतो आणि झाडाची वाढ ही चांगली झालेली आहे आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये रस्ता दिसतो. जाण्या येण्यासाठी
खूप रम्य असं धन्यवाद वातावरण एकंदरीत वाटतं. दिलेल्या माहितीबद्दल. त्याचबरोबर आपल्यासोबत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाळूभाऊ केंद्रे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांची या संदर्भामध्ये काय अनुभव आणि काय आवाहन करता येते? सर्वप्रथम प्रज्ञावंत गायकवाड पत्रकार यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अगदी ही झाडं आहेत राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी जाऊन काकांनी या ठिकाणी आणली आहेत आणि त्याचं संगोपन आम्ही या ठिकाणी करत आहोत. अगदी 3 वर्ष या झाडाला झाली. अगदी दोन्ही बाजूला दुतर्फा निसर्गरम्य सुंदर अशा वातावरणामध्ये ही झाडाचं वाढ झालेली आहे. अगदी ग्रामसेवक साहेब असतील, गावातील सर्व गावकरी असतील, लहान थोर सगळ्यांच्या सहकार्याने हे काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. अगदी गावचे सरपंच माधवजी केंद्रे सर आदी उपसरपंच या सर्वांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला आपण सुरुवात केली होती आणि खरोखरच आम्हाला खूप असं यश झाले. महत्त्वाचं म्हणजे अशोक काका केंद्रे यांनी संकल्प केला होता की आपल्या गावाला एक झाडं लावून एक आपलं गाव महाराष्ट्राच्या मानपटलावर कसं झळकेल आणि त्या माध्यमातून आपल्या गावचा विकास कसा करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला खरोखरच उल्लेखनीय असं यश आलं. अभिमानास्पद, कौतुकास्पद, गौरवास्पद एक समाजोपयोगी कार्य आम्ही नेहमीप्रमाणे 5 वर्ष झालं आपल्या ग्रामपंचायतीला त्या माध्यमातून आम्ही अहोरात्र या कार्यक्रमासाठी आणि काम करतोय. त्यासाठी ग्रामपंचायत टीम, सर्व गावकरी, समस्त लहान थोर यांचं मनापासून असं योगदान आहे. त्यामुळं अगदी सर्वांच्या साक्षीने हे काम आम्ही संपन्न केले. यामध्ये कुठलीही दिरंगाई न करता आम्ही जेवढं होईल तेवढं या ठिकाणी झाडाचं संगोपन करत आहोत. आज जी कामं सुरू आहेत त्याची छाटणी सुरू आहे. अगदी मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानासाठी आमची एक जोरदार तयारी सुरू आहे. आपल्या गावाला पहिलं बक्षीस कसं मिळेल हाच आमचा ध्येय आहे. त्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आम्हाला लाभो सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद बाळूभाऊ आपण दिलेल्या माहितीबद्दल. एकंदरीतच या ठिकाणी प्रथम बक्षीस कसं आणता येईल याकडे आमचं सर्वांचं लक्ष असणार आहे आणि एकंदरीतच गावाचा विकास कशा पद्धतीने करता येणार आहे याकडे आम्ही सर्वांनी लक्ष देणार आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेले जे ग्रामपंचायत केंद्रेवाडीचे सरपंच आहेत, विद्यमान सरपंच सौ ज्योती माधव केंद्रे यांचे नातलग आपल्यासोबत आहेत, नागनाथ केंद्रे जे सहशिक्षक आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की एकंदरीतच त्यांचा काय अनुभव आहे या संदर्भामध्ये. सर्वप्रथम आपले पत्रकार बंधू गायकवाड प्रज्ञावंत यांचं केंद्रेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या छोट्याशा बातमीसाठी वेळ काढून स्वतःच्या स्वयंप्रेरणेनं ते इथं उपस्थित झाले. मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना या योजनेसाठी केंद्रेवाडी ग्रामपंचायत सहभागी झाली असून यामध्ये तालुक्यातील नामवंत 5 ते 10 ग्रामपंचायतीचा समावेश आहे, ज्यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहे. आणि याचं केंद्रेवाडी आज जोरानं वेग धरत असून केंद्रेवाडीने लावलेल्या 3 वर्षाखालच्या वृक्षांची छाटणी करून त्याला कावचुन्ना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सैनिक कार्यालय नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे की जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठंच सैनिक कार्यालय नाही ते आपण सैनिक कार्यालय बनवलेलं आहे. यानंतर अशोक काका आणि काकू या सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावाचा जेवढा काही प्रयत्न राहील की नंबर 1 आपण या ग्रामपंचायतीला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी समस्त गावकऱ्यांचे आणि पुनश्च एकदा प्रतकवींचे आभार की आणि मार्ग सहकार्य आपणा सर्वांना लागणार आहे एवढी विनंती करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. एकंदरीतच आपण ग्रामपंचायत केंद्रेवाडीच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि एकंदरीतच या ठिकाणी आपल्याला गावाला एक वेगळीच रूप आणल्याचं या ठिकाणी ग्रामपंचायत केंद्रेवाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलाय आणि यामध्ये सर्वांचंच श्रेय आणि योगदान आपल्याला लाभलेलं पाहायला मिळतंय. अशीच भरभराट होय ग्रामपंचायत केंद्रेवाडीच्या माध्यमातून अधिकाधिक विकास हो आणि गावामध्ये विविध विकास कामांची योजना अंमलामध्ये येऊन या गावाचा आणखीनच विकास व्हावा ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या 24 तासच्या माध्यमातून. तुर्तास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.